तर दुसऱ्या बाजूनं जय मल्हार स्पोर्ट खुलांडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील। 3 ओव्हरचा मॅच, पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये रुफेश दांडेकर हा सज्ज झालाय। पहिला बॉल, ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर कॉड वेहेन्स मात्र अपील केली होती, परंतु काय तेज तरार हा बॉल टाकला होता रुफेशनं। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर रवींद्र दादा स्मृती चषकामध्ये 2 खेळाडूंनी हाफ सेंचुरी देखील पूर्ण केले आणि दोन्ही संघ आपण पाहिले तर मग अंतिम सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करण्यासाठी तयार झाले। यावेळेस हलक्या हाताने चेंडूला फक्त डिफेन्स केलाय। पॉइंटच्या दिशेनं चेंडू मात्र जरूर जाईल। एक सिंगल मात्र कंप्लीट झाली। सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती। जवळजवळ आता मात्र या दुसऱ्या बॉलवरती ही सिंगल धाव आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये रुपेश दांडेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र फलंदाज बाद। धन्यवाद। 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त एक सिंगल धाव लागली गेली। पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट आणि आता मात्र हा चौथा बॉल स्ट्राइक एंडवरती किरण। ओ हो, आल्या आल्या किरणला देखील परतावं लागले, अति घाई संकटामध्ये नाही आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळालं। मोठ्या फटक्यामध्ये निश्चित आपलं अकाउंट ओपन करायचं होतं किरणला देखील, परंतु यावेळेस अडचणी वाढल्या गेल्यात जमल्लार स्पोर्ट खुलांडे टीम साठी। सुरुवातीला प्रवीण बाद झाला, त्याच्यानंतर आता मात्र किरण देखील बाद झालाय। विकेटच्या ऑन हॅट्रिक वर आहे गोलंदाज रुफेश। यस डीजे धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू सो मच। अडचणी वाढल्या गेल्यात जमल्लार स्पोर्ट खुलांडे टीम साठी। रुपेश सहा पुढचा बॉल, सूरज ऑन स्ट्राइक वरती, यावेळेस मात्र झेल होण्याची शक्यता आहे, परंतु संदेश दांडेकर थोडासा मात्र लांब राहिला झेल पासनं। सूरज माळेचा झेल होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर संदेश दांडेकरच्या आवाकापासून थोडासा मात्र चेंडू लांब राहिला, परंतु 2 धाव मात्र कंप्लीट झाले। 2 टीमची धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती। 2 बाद 3 असं स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो जमल्लार स्पोर्ट खुलांडे टीमचा। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी देखील झाले, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत। 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये 5 धावा
धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 2-5 अशी स्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते. म्हटलं गेले दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते या पहिल्या ओव्हर मध्ये टीम जय मल्हार स्पोर्ट कोलांडे संघाची. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज राकेश ठाकरे. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला ही जुगलबंदी आपल्याला जरूर पाहायला मिळणार होती, आणि ती आज या ठिकाणी आपण पाहिलं तर या शेवटच्या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहिलं तर अविनाश गिराणे आणि दुसऱ्या बाजूने बॉलिंग ट्रॅक वरती राकेश ठाकरे. दोन्ही खेळाडूंनी आज या मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ माजवलाय बॅटिंग मध्ये. बघूया आता मात्र कुठला खेळाडू श्रेष्ठ ठरतोय. पहिला बॉल तेज तरार होता, मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला मात्र बॉर्डर लाईनच्या दिशेने पाठवले. 4 धावांकरिता आलाय हा अविनाशच्या बॅट मधनं चौकार. 4 रन. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केले. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ठोकला या ठिकाणी अविनाशनं चौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर 20 मध्ये हा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे मागे प्रोटेक्शन साठी. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल, आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतंय दुहेरी आकड्यामध्ये 10 या क्रमांकावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 मध्ये 5 धावा खर्च केलेत. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राइक वरती बॅटर आपण पाहिला तर मग सूरज. सूरज आहे ऑन स्ट्राइक वरती. सूरज देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग त्याच्यानंतर चांगलं यष्टीरक्षण देखील त्याच्या माध्यमातून केलं जातं. फील्ड पोझिशन मध्ये आपण पाहिलं तर आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे पुन्हा एकदा. 20 मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आल्या डीप एक्स्ट्रा कव्हरचा. चेंडूला फील्ड करतोय, चेंडूला उचलतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एक सिंगल मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. यावेळेस थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी तरसावं लागलं या ठिकाणी. परंतु कासव आणि सशाची गोष्ट देखील विसरून चालणार नाहीये. हळू चालणारं कासव देखील शर्यत जिंकू शकतो, हे देखील लक्षात घ्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज खऱ्या अर्थानं नशिबाची साथ देखील घेऊन आलाय अविनाश गिराणे. सोपा सहज झेल होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल मात्र सुटला गेलाय. परंतु पलून आलेला हा चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. मौका भी दिया और इस बार ये बड़ा चौका भी दे दिया. 4 रन धावून पलून पूर्ण केलीत, आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या 4च्या साहाय्यानं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. 15 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळतात. परंतु ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सुटले गेलेत ना, त्यावेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा दुणावला गेलाय, आणि तो मग नंतर हळूहळू रंग बदलायला देखील सुरुवात करतोय. बघूया तसं काही घडतंय का मैदानाच्या आतमध्ये, हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अजय वरठाच्या माध्यमातून झेल मात्र झाली आहे ड्रॉप. संधी बनवली होती गोलंदाज राकेश ठाकरेनं जवळजवळ 4थ्या बॉल वरती अविनाशला बाद घेण्याकरिता, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. षटकातील 5वा बॉल ऑन स्ट्राइक वरती अविनाश. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर मग थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी इनर एज या ठिकाणी लागली गेली, परंतु कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेतली गेली नाहीये. स्वतःवरती यावेळेस आत्मविश्वास वाढवलाय, मी हे करू शकतो, आणि त्याला ते ठाऊक देखील आहे. कारण सकाळपासून निश्चितच या बाबा
स्फोट क्रीडा नगरीवरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आज अविनाश गिराणेचा खेळ देखील लाजबाब राहिलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला इंटू द गॅप शोधला गेलाय. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या पलीकडं. मिळतील 4 धावा. 4 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. आता मात्र धावसंख्या सुरक्षित आणि सुशिक्षित जरूर पाहायला मिळते असंच म्हणायला लागेल. कारण 9च्या सरासरीनं आता मात्र 19 धावा धाव फलकावरती. सॉरी 9.50च्या सरासरीनं धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. घेऊया छोटासा आपण एक डीजे ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमचे लाडके प्रेक्षक यांना देखील गरज आहे एका सुंदर गाण्याची. एक गाणी होऊन जाऊ दे. हम हैं न तुम कम हो न हम कम है क्या क्या चाहिए थँक्यू सो मच. आज डीजे मॅन कुमार बगले यांच्या माध्यमातून निश्चितच चांगली गाणी मात्र वाजवले जात आहेत. आज डीजे मॅन महेंद्र पवार कुठेतरी लांब दौऱ्यावरती गेलेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कुमार बगलेच्या माध्यमातून चांगलं डीजे वादन आज केलं जातं. यावेळेस आपण पाहिला तर प्ले डाऊन फलंदाज सूरज माली आउट. धन्यवाद. डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय राज म्हाळी. डाव्या हाताचा बॅटर आहे. 3 फलंदाज बाद झालेत. यावेळेस राजला मात्र प्रमोट केले गेले. गोलंदाज कृष्णा जोगारी. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट टाकला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती विकेट मात्र मिळवली गेली. त्याच्यानंतर हा वाईट बॉल. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेली. कारण राजला देखील माहिती आहे आपला बॅटर अविनाश गिराणे पूर्णपणे सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा आलेल्या आहेत. अशा खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं निश्चित आपल्या संघाला फायदेशीर ठरू शकतोय. आणि हाच उद्देशानं मात्र ही एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचला 21 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये. षटकातील पुढचा बॉल
फुल टॉस डिलिव्हरी यावेळेस स्पिन केलंय बॉलला, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय हा षटकार आणि बिमल साठी रिव्ह्यू घेतलाय. धन्यवाद धन्यवाद डीज फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये अजून काही धावा आल्या तर निश्चितच आपल्या संघाला फायदेशीर ठरू शकतायत आणि हाच सध्या तरी उद्देश असेल अविनाश गिराणेचा देखील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आपण पाहिला तर मात्र थोडासा खाली राहतोय. हा डॉट बॉल. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 बॉल शिल्लक आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे ऑन साइडला. रवी त्या ठिकाणी होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु चेंडूची फेकी थोडीशी लेट झाली. 2 धावा कंप्लीट होतील. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचते 29 आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पकडला जाईल झेल आणि शेवटच्या बॉल वरती विकेट मात्र मिळाली गेले. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 30 धावांचं लक्ष असणार आहे मॅच जिंकण्यासाठी. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. चला गाई करायची आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. टार्गेट आहे ती म्हणजेच 30 धावांचं आणि 10च्या सरासरीने या 30 धावा पूर्ण करायचे. बघूया कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. चला घाई करायची. 2 बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. अठरा बॉल मध्ये 30 धावा बनवायचे आहेत. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत विशाल कांबळे या बॉलरला.
बिरसा मुंडा चषकामध्ये आपण पाहिलं तर विशाल कांबळे बेस्ट बॉलर ठरला होता. 18 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु ह्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी त्यांनी आतापर्यंत केली आहे. राकेश ठाकरेच्या विरोधामध्ये कशा पद्धतीची बॉलिंग राहील हे देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला घाई करा, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर झाडा झुडपामध्ये लपलेलं हे बाबा स्पोर्ट टीमचं मैदान. लवकर अंधार होतो या मैदानावरती. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. राईट टर्म मोर द विकेट ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर मग राकेश ठाकरे. विशालचा हा पहिला बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला बॉल जरूर पाहायला मिळाला आहे. बाल बाल बच गे असं मला काही हरकत नाही. अगदी इष्टांच्या जवळून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. विशालचा पहिला बॉल मात्र डॉट आलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा बनवायचे. एक मोठा फटका जरूर केलायचा आहे. तो कोण खेळणार हे देखील क्वेश्चन जरूर आमच्या मनामध्ये झालाय. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला हाफ वॉलीवर घेतलंय. प्रवीण सुतार आहे प्रोटेक्शन साठी. लॉंग ऑन एरियामध्ये एक सिंगल मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. जवळजवळ सेम खेळ चालू आहे. ज्यावेळेस आपण पाहिलं तर जमल रसपूड कोलांडे टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर मात्र सिंगल आली होती. यावेळेस आपण पाहिलं तर मग स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायची धाव असेल का सर की मग बॅटला? यस, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचले दोन्ही आखाड्यावरती. 16 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. 16 बॉल मध्ये 28 धावा बनवायचे. हवा मात्र थांबली गेले, परंतु हवेच्या अगेन्स्ट चांगली फटकेबाजी केली जाईल का? यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफला मात्र ओहो चुकीचे थ्रो मात्र नक्कीच झाला. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 मात्र टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचेल 4 या कड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती जरूर लागल्या गेल्यात. आता मात्र 26 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 26 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल का? राकेश ठाकरे ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र राकेश ठाकरे बाद होतोय. आता मात्र पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत केली असं मला काही हरकत नाहीये, कारण राकेश ठाकरे कुठल्याही क्षणी मात्र गेम चेंज करू शकला असता, परंतु त्याच्या खेळीसाठी रचला होता डाव. त्या डावामध्ये त्याला मात्र पकडलं गेलंय. मोठा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षण लावलं होतं आणि निश्चितच जे जाळ रचलं होतं त्या जाळामध्ये त्याला मात्र पकडलं गेलंय. पहिला धक्का बसलाय युनिटी स्पोर्ट चिंचोली टीमला. राकेश आउट. धन्यवाद डीजे. षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी असणार आहे. चेंडू फेकून झालेत 5. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 4. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर एसटी रक्षकाकडनं झाली आहे मिस्टेक. संजीवनी देणारा हा चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 5 बॉल वरती केलेली मेहनत मात्र या ठिकाणी वाया गेली असं मला काही हरकत नाहीये.
कारण अगोदरच आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि अशा पद्धतीची जर फिल्डिंग राहिली तर मग सहजपणे सामना जिंकू शकेल या ठिकाणी इंडिया स्पोर्ट चिंचोटी संघ. येस डीजे. DJ Rohit in the mix. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, अतला पाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, अतला पाहतो सखे. धन्यवाद अडीचशे, धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 8. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 22. चेंडू शिल्लक असतील 12. 11च्या सरासरीने अजून सुद्धा 22 धावा बनवायचे. आता मात्र रुपेश दांडेकरला एक जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल कारण प्रमुख खेळाडू बाद झालाय तो म्हणजेच राकेश ठाकरे. आता मात्र स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल तर हा सामना जिंकायचा असेल तर. तसंच या ठिकाणी रुपेश कोठावलेला देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. 12 चेंडू मध्ये 22 धावा थांबवायचे. षटकातील हा पहिला बॉल. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झालाय फक्त 1. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 8. 11 बॉल 22 ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय. झेल पकडला जाईल या ठिकाणी. रुपेश दांडेकरचा खेळ देखील संपुष्टात आला या ठिकाणी. रुपेश देखील आउट. अडचणी वाढलेत. आता मात्र युनिटी स्पोर्ट चिंचोटे टीम करता धन्यवाद अडीचशे. रवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर हा फुलटॉस बॉल होता परंतु चांगला समाचार घेता आला नाहीये. चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोचलाय 19च्या घरामध्ये. आता मात्र सागर आणि रवीला मात्र चांगला खेळ करावा लागेल. सॉरी 19 धावा बोललो होतो. धावसंख्या झाली ती 9. एकवीस धावा अजूनही जिंकण्यासाठी हवेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. कारण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 9 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे परेश पुढे आलाय. पकडतोय झेल आणि समाप्त झालाय सागरचा देखील खेळ. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं. गदारी करून तूच म्हणती गदार मला. गदारी करून तूच म्हणती गदार मला. पाखर
थँक्यू सो मच. आणखी एक विकेट मात्र डाऊन झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश दांडेकर. संदेशच्या बॅट मध्ये चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही असं उत्तर आलंय. एक सिंगल मात्र आली. या सिंगलच्या मदतीनं धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचले 10च्या घरामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी राहिली गेली आहे. आता मात्र सर्व जबाबदारी असणार आहे जमल्ला स्पोर्ट कोलांटी टीमची सूरज मालीवरती आणि त्याच नंतर टी स्पोर्ट चिंचोटी टीमची जबाबदारी असणार आहे ती म्हणजेच संदेश दांडेकर वरती. तर मधल्या फळीचा जर बॅटर आपण पाहिला टी स्पोर्ट चिंचोटी टीमचा तर मग तो आहे संदेश दांडेकर. अनेकदा त्यांनी देखील संकट मोचकाची कामं केली आहेत. चांगला खेळ केलाय. 6 बॉल मध्ये 20 धावा त्याला देखील बनवायचे. पहिले 2 चेंडू खूप निर्णायक असतील दोन्ही टीम करता. चला घाई करायची. सूरज कधी थांबत नसतो परंतु हा थांबलाय. सहा बॉल जिंकण्यासाठी 20 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न केले होते परंतु सूरजच्या मोठ्यामध्ये असलेली जादू हे आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. गेम चेंजर खेळाडू आहे सूरज. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरता तो देखील माहीर आहे. अनेकदा निश्चितच हरलेल्या मॅचेस देखील त्याने गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आहे वाईट. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोचली आहे 13 या कड्यावरती. 17 धावांची आवश्यकता 4 बॉल मध्ये. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल येतोय. आता मतलब 3 चेंडू आणि 17 ची गरज. पूर्णपणे सामन्यावरती पकड जी आहे ती मजबूत केली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली रुपेश कोटावले पकडतो झेल आणि समाप्त झालाय. संदेश दांडेकरचा देखील खेळ. संदेश दांडेकर आउट. धन्यवाद. कृष्णा जोगारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि तो देखील हा चेंडू मात्र डॉट होतोय. आता मात्र विजयाची खुशबू जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीमच्या बाजूने आपल्याला जरूर येताना दिसते. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल. यावेळेस आपण पाहिलं तर मग सुपर 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ म्हणजे जय मल्हार स्पोर्ट कोलांडे.
धन्यवाद डीजे. चला खुर्च्या घेऊन यायच्यात. खेळाडू कक्षातील ज्या खुर्च्या आहेत त्या घेऊन या. तर आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये पोहोचणारा संघ म्हणजेच जय मल्हार स्पोर्ट खोलांडे आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे तो म्हणजेच पुन्हा एकदा अविनाश ठाकरे, सॉरी अविनाश गिराणे. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊया. अविनाश आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. बाउंड्री पंचांना विनंती आहे आपण खुर्च्या घेऊन या. चला अविनाश आपण याचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. अंतिम फेरीमध्ये निश्चितच